सरलाताई विचार करत होत्या. तरुणपणात सासरवास सहन केला आणि म्हातारपणात आता सुनवास. बस, आता खूप झाले हे सगळं सहन करणं. आता माझ्या आयुष्याला, जीवनाला न्याय देण्याची वेळ आली आहे. कितीही चांगलं वागलं, कितीही कोणासाठी काहीही केलं, कितीही प्रेमाने भरून आपण समोरच्यासाठी वागत राहिलो, परंतु समोरच्या लोकांना जर आपली किंमतच कळत नसेल तर काय करायचं? प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की वृद्धकाळात आत्मसन्मानाने जगावं, आपल्या मुलाने प्रेम द्यावं, सुनेने सन्मान माया करावी, परंतु हे होताना कुठेच दिसत नाही. आयुष्यभर स्वाभिमानाने राहिलेली आई म्हातारपणात मुलांसमोर, सुनांसमोर स्वाभिमान गहाण ठेवून लाचार बनते, असं म्हणायला हरकतच नाही. आजकालची तरुण पिढी आई वडिलांचा गैरफायदा घेतात. त्यांना फक्त आई वडिलांची पैसा प्रॉपर्टी हवी असते. ना त्यांच्याकडे त्यांना द्यायला मान सन्मान असतो, ना प्रेम असतं, ना त्यांना त्यांची काळजी घेण्यासाठी वेळ असतो. असंच काहीसं सरलाताईंसोबत झालं होतं. वयाच्या 70व्या वर्षी सरलाताईच्या पतीने जेव्हा त्यांची साथ सोडली तेव्हा त्या खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये एकट्या पडल्या होत्या. मित्रांनो, आयुष्यभर प्रत्येक जोडीदाराला आपल्या साथीदाराची गरज आयुष्याच्या शेवटपर्यंत लागते. परंतु आयुष्याच्या मध्येच एखादं चाक जर गळून गेलं तर जीवनाची गाडी कोलमडते. तसंच काहीतरी सरलाताईंसोबत झालं होतं. सरलाताईंच्या पतीचा म्हणजे जनार्दन रावांचा 13व्याचा विधी उरकल्यानंतर त्यांच्या मुलाने सरलाताईंना सांगितलं, आई, आता तू एकटी गावी कशी राहणार आहेस? सरलाताई एकुलता एक त्यांचा मुलगा होता, म्हणून सरलाताईंनी देखील विचार केला. उरलेलं आयुष्य मुलांसोबत, सुनांसोबत, नातवंडांसोबत राहून घालवलं तर आयुष्य चिंतेत जाणार नाही. म्हणून सरलाताईने देखील त्यांच्या मुलांसोबत शहरामध्ये येऊन राहण्याचा निर्णय घेतला होता. तसं म्हणायचं काहीच हरकत नाही. मुलांचंही आईवरती प्रेम होतं, परंतु प्रत्येक मुलं ते प्रेम व्यक्त करून दाखवत नाही आणि प्रत्येक वेळी बायकोची बाजू घेऊन आईला थोडंफार तरी बोलतच असतात. ह्याच गोष्टीला कंटाळून सरलाताईने त्यांच्या जीवनाची गाडी थांबवली होती. तर मित्रांनो, आई वडील आहे तोपर्यंत त्यांना सांभाळा, त्यांना प्रेम द्या, माया द्या, 2 शब्द तोंड भरून बोला. त्यांना इतकंच हवं असतं. परंतु जेव्हा आई वडील आपल्या मुलांना सोडून निघून जातात, मग फक्त राहतात पाठीमागे त्या त्यांच्या आठवणी आणि त्याचाच आपल्याला पश्चाताप करायचा नसेल तर आई वडिलांना मान सन्मान देऊन त्यांचं आयुष्य सुखकर बनवा. आई, तुम्ही घरातली कामं करत जाऊ नका. भांडी घासलेली आणि बेसनमधून सगळं पाणी खाली पडलं आहे. जर तुम्हाला येत नसेल तर नका करू, मी करीन, पण तुम्ही अशी घाण करू नका. मला अजिबात आवडत नाही. रसिकाचा आवाज होता. तिच्या डोळ्यात चिडचिड होती. चेहऱ्यावर अस्वस्थपणा स्पष्ट दिसत होता. शांतपणे उभी राहिली. तिच्या हातावर अजून पाणी होतं. पदराने तिने हात पुसले आणि हसल्यासारखं एक हलका भाव चेहऱ्यावर आणला. मी पाहिलं नाही ग, पाणी कसं गळालं, कळालंच नाही. सरला थोडा घाबरट स्वरात म्हणाली. अहो, इतकं पाणी खाली पडलंय आणि तुम्हाला दिसलंही नाही. बघा, माझं काम दुप्पट झालं आहे. तुम्हाला हे काम करता येत नाही. तुम्ही फक्त आरामात करतच बसा. गावात तुम्ही कसं करत होता ते मला माहीत नाही, पण शहरात असं चालत नाही. रसिकाचे टोचणारे शब्द बोलली. सरला पुन्हा गप्प झाली. तिचं मन आतून खोल दुखावलं गेलं, पण चेहऱ्यावर काही उमटून दिलं नाही. नवऱ्याच्या निधनानंतर मुलगा पंकजने आग्रहाने तिला शहरात आणलं होतं. आई, आता तू एकटी कशी गावाला राहणार? मी आहे तुझ्यासाठी. माझ्यासोबत राहशील तर मलाही बळ मिळेल, तुलाही सोबत मिळेल, असं म्हणत पंकजने तिला आणलं होतं. सरलाच्या मनात तेव्हा आनंद होता. आता उरलेलं आयुष्य मुलाबरोबर आणि सुनेबरोबर शांत जाईल. नातवंडांना मोठं होताना बघायला मिळेल. सुरुवातीचे दिवस चांगले होते, पण वास्तव मात्र हळूहळू वेगळं चित्र दाखवू लागलं होतं. त्या दिवशी दुपारी पंकज घरी आला ऑफिसमधून. थकलेला होता. त्याने दार उघडताच आईने हसून विचारलं, कसा दिवस गेला? थकलास का? जेवायला वाढू का? हो आई, खूप भूक लागली आज. आज जरा जास्तच काम होतं, पंकज खुर्चीवर बसत म्हणाला. सरला जेवण वाढू लागली. भाकरी, आमटी, वरण भात, सगळं साधं पण चविष्ट जेवण होतं. पंकज पहिला घास खाताच म्हणाला, वा आई, तुझ्या हातची चव अजूनही तशीच आहे. अगदी गावची आठवण आली. सरलाच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव उमटला. तिला वाटलं मुलाला आवडते म्हणजे मी काहीतरी नीट करत आहे. पण लगेचच रसिका स्वयंपाकघरातून बाहेर आली व म्हणाली, आई, तुम्ही जेवण छान करता, हे खरं आहे, पण पहा ना, सगळीकडे भांड्यांचा पसारा.
मला हे भांडी आवरायला किती वेळ लागेल? पंकजने हे ऐकून घेतलं. तो आईकडे बघून म्हणाला, आई, भांडे जाग्यावर ठेवता आले तर बरं होईल. रसिकालाही कमी त्रास होईल. सरला काही बोलली नाही. तिचं मन जरा खटकून झालं, पण ती म्हणाली, पुढच्या वेळेस काळजी घेईन. त्या रात्री सगळ्यांचं जेवण झालं. सरला उशिरा झोपली. अंगणातल्या छोट्या गॅलरीत ती बसून राहिली, आकाशातले तारे बघत. तिला तिचं गाव आठवलं. ते माझं अंगण, अंगणातल्या पाखरांचा किलबिलाट, आणि इथे मात्र फक्त शांतता आणि टोमणे. तिला जाणवलं तिचं स्थान या घरात कुठेच नाही, पक्क नाही. मुलासाठी ती आई आहे, पण सुनेच्या नजरेत ती एक अडचण आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ती उठली. देवघरात दिवा लावला, पण रसिकाला त्यातही त्रुटी दिसली. आई, इतक्या सकाळी तुम्ही घंटा वाजवता. मुलं अजूनही झोपलेली असतात, त्यांना त्रास होतो. गावात कसंही चाललेलं असतं, पण इथे सगळा वेळ सांभाळावा लागतो. सरला शांतपणे म्हणाली, बरं ठीक आहे, मी सकाळी घंटा नाही वाजवणार. असं एक एक करून दिवस जात होते. प्रत्येक दिवशी कुठली तरी कारणं, कुठला तरी टोमणा सरला मुलांच्या चेहऱ्याकडे पाहायला तिला वाटायचं. तो मला थोडं तरी समजेल, माझ्या बाजूने बोलेल तर मी सहन करू शकेल. पण पंकज नेहमीच दोघींच्या मध्ये अडकलेला असायचा. एकदा सकाळी ऑफिसला निघताना पंकज म्हणाला, आई, थोडं लक्ष ठेव बरं का. रसिकाला कामाचा ताण आहे. तू जरा नीट काम केलंस तर तिचं ओझं कमी होईल. सरला गप्प झाली. त्या संध्याकाळी नातीसोबत पुण्यासोबत खेळताना तिला थोडा आनंद मिळाला. मुलांच्या हसण्यात, निरागस बोलण्यात तिला जणू नवा श्वास सापडला होता. पण तिथेही रसिकाचा आवाज ऐकू आला, आई, मुलांना खूप गोड देऊ नका. तुम्हाला माहित नाही, आजकाल दात खराब होतात, नंतर त्यांना त्रास होईल. सरलाने आणलेली खाऊची डब्बी तशीच बाजूला ठेवली गेली. तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. त्या रात्री पंकज झोपला होता, पण सरला मात्र चुळबुळ करत होती. अंगणात उभी राहून तिने मनाशी बोललं, हेच का ते घर ज्याच्यासाठी मी गाव सोडलं? मुलगा माझ्याबरोबर राहील म्हणून आले, पण इथे माझी किंमत कुठे आहे? मी काही बोलले तर भांडणं होतील, गप्प बसले तर मन पोखरते. माझ्या जीवनाचे उरलेले दिवस असेच जाणार का? मी काहीही केलं तरी चुकच असेल का? तिच्या डोळ्यांतून आश्व ओघळली. दुपारचा वेळ होता. घरात निवांत शांतता होती. पंकज ऑफिसला गेला होता. मुले शाळेत होती. सरला स्वयंपाकघरात भांडी आवरत होती. बेसिंगमध्ये पाणी थोडं खाली सांडलं होतं. तेव्हाच रसिका आत आली. तिच्या हातात मोबाईल होता. कोणाची तरी बोलून ती आधी चिडलेली होती. तिने बेसजवळ नजर टाकली आणि रागाने उद्गारली, आई, हे काय परत खाली पाणी गळालं आहे? तुम्हाला किती वेळा सांगायचं, माझ्या घरात रोज असा गोंधळ नकोय मला. सरला घाबरून म्हणाली, माफ कर ग, मी नीट पाहिलं नाही, पुढे लक्ष देईन. पुढे तुम्ही रोजच नेहमी तेच म्हणता, पण बदलत काहीच नाही. मला रोज तुमच्या मागे साफसफाई करावी लागती. तुम्ही काम करू नका, खरंच बसा तुम्ही, मी एकटी करते. सरलाच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती गप्पच राहिली. त्या संध्याकाळी पंकज आला. जेवण झाल्यावर रसिकाने मुद्दामच पंकज समोर बोलायला सुरुवात केली. पंकज, मला खरंच खूप अवघड जाते. आईला काहीच नीट कळत नाहीये. भांडी, साफसफाई, स्वयंपाक सगळ्यात चूक होते. मी किती वेळा सांगितलं तरी तेच. पंकज थोडा अडखळला. अगं आई, आईला सवय नाही शहरातल्या कामांची, गावात वेगळं असतं, हळूहळू जमेल तिला. रसिका उपहासाने हसली. हळूहळू म्हणजे किती दिवस? मी रोजच त्रास सहन करायचा का? पंकज आईकडे वळून म्हणाला, आई, खरं तर रसिका बरोबर म्हणते, थोडं लक्ष ठेवायला हवं तुला. जमेल, मला माहीत आहे. मुलाच्या तोंडून आलेलं हे वाक्य तिच्यासाठी टोचणारं होतं. तिने हलक्या आवाजात उत्तर दिलं, मी प्रयत्न करते रे, पण कधी कधी चुकतं, मला सवय नाही आहे. दुसऱ्या दिवशी सरलाने नातवंडांसाठी गरम गरम बटाट्याचे पराठे केले व नातवंडांना खायला दिले. रसिकाने पाहिलं. आई, रसिकाने किंचाळल्यासारखं म्हणलं, तुम्ही मुलांना इतकं तेलकट का देता? इतक्या ग्रीसी गोष्टी आजकाल चालत नाही. मला डॉक्टरांनी सांगितलंय हलका आहार द्या, पण तुम्ही काही ऐकत नाही. सरला अवघडली. म्हणाली, मी गावात नेहमी असंच करत आले, मुलांना आवडतं म्हणून. पण इथे शहरात आहे, इथे डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा असतो, गावातलं नाही. मुलं गप्प झाली. त्यांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसली. सरला वाटलं तिच्या हातचं जेवण आता कोणालाच नको झालं आहे. त्या रात्री जेवणाच्या टेबलावर शांतता होती. पंकजने आईला म्हटलं, आई, खरं सांगू तुला, काहीच जमत नसेल तर सोडून दे. रसिका करेल, तुझ्यावर जास्त ताण नको. सरला मनात म्हणाली,
मी ताण घ्यायचा नाही म्हणून नाही करते, मी तर मुलाला घराला मदत व्हावी म्हणून करते. पण आता माझं काम ओझं वाटतंय. पण तिने तोंडातून काहीच बोललं नाही, फक्त मान हलवली. एकदा असं झालं की सरलाने कपडे वाळत टाकले. रसिकाने ते पाहिलं आणि पुन्हा बोलली, आई किती वेळा सांगायचं, शर्ट उलटा घालून वाळत घाला की इस्त्रीला त्रास होतो. तुम्हाला काही शिकवायची तयारीच नाही, गावातलं सगळं इथं आणायचं नाही. पंकज ते ऐकून तिथेच आला. आई खरंच तुला थोडं शिकायला हवं, रसिकाला त्रास होतो. सरलाच्या डोळ्यांतून अश्रू गळाले. मी प्रयत्न करते रे पंकज, पण खरंच मला इथल्यासारखं काहीच जमत नाही. रसिका मात्र थांबली नाही. काम जमत नाही मग बसून आराम करा ना, पण रोजच रोज चुका करून माझ्या अंगावर काम ढकलायचं नाही. सरला मनात म्हणाली, मी काम केलं नाही तर काय करू, मला इथे बोलण्यासाठी कोणी नाही. गावाकडे माझ्या मैत्रिणी होत्या, त्यांच्यासोबत माझा दिवस जायचा. इथे कोणीच नाही. मुलं शाळेत गेली की घरात मी एकटी असते. रसिका तिच्या कामात व्यस्त असते, तिला माझ्यासोबत बोलायचं नसतं. पंकज कामाला जातो, मी एकटीच घरात काय करू. मला बाहेर जायचं म्हटलं तर भीती वाटते. इथे सर्व गोष्टी नवीन आहेत आणि मला बाहेर कोणी घेऊन जातही नाही. मी या गोष्टी कोणाला सांगू शकत नव्हते. घरभर शांतता पसरली. पुढच्या काही दिवसातच सरला आणखी गप्प झाली. तिने काम करणं कमी केलं. दिवसभर देवघरात बसून जप करायची. कधी गॅलरीत मुलांच्या हसण्याचा आवाज ऐकत राहायची, पण आतून ती दररोज मोडत होती. पंकजला आई शांत दिसायची, पण त्याने कधीच तिच्या अंतर्मनाचं ओझं समजलं नाही. उलट तो विचार करायचा, आई आता वयस्कर झाली म्हणून शांत आहे. एकदा दुपारी सरला तिचा चष्मा शोधत होती. तिला चष्मा कुठे ठेवला आठवत नव्हतं. कपाट पाहत असताना कपाटाची काचेची वस्तू खाली पडली. काच फुटली. आवाज ऐकून रसिका धावत आली. हे काय, किती निष्काळजीपणा. मुलं असती तर त्यांना चांगलंच लागलं असतं. खरंच मी आता काहीच सहन करू शकत नाही. हे माझं घर आहे. तुम्ही रोजच असं करत बसाल तर मी काय करायचं. सरला ताई काहीही बोलल्या नाही. आवाज फुटेना तेव्हा पंकजाला त्याने प्रसंग पाहिला. आई खरंच काळजी घेतली पाहिजे. रोज चुका होणं बरोबर नाही. रसिका रागवते ते चुकीचं नाही. सरलाने पंकजकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रश्न होता. तू माझा मुलगा आहेस की फक्त तिचा नवरा. माझ्या मनाची वेदना तुला दिसत नाही का. पण शब्द मात्र तिच्या ओठांवर आले नाहीत. त्या रात्री ती गॅलरीत बसून आकाशाकडे पाहत होती. ताऱ्यांकडे बघून तिला नवऱ्याची आठवण आली. मनातल्या मनात कुजबुज केली. आज तुम्ही असता तर मला ह्या घरातल्या एकटेपणाची किंमत मोजावी लागली नसती. माझा पंकज माझ्यावर प्रेम करतो, पण त्याला समजत नाही की मी किती दुखावते आहे. डोळ्यांतून ओघळलेले पाणी तिने पदराने पुसलं, पण हृदयातील वेदना पुसता पुसता अजून वाढत गेली. रविवारची सकाळ होती. घरातले सगळे होते. नातवंड टीव्ही बघत होते. सरला कांदा भजी खायची इच्छा झाली. सरला स्वयंपाकघरात कांदा भजी बनवत होती. कांदा भजी बनवून तिने मुलांना बोलवलं. मुलांनो या, कांदा भजी खा, खूप छान झाले आहेत, ती प्रेमाने मला म्हणाली. मुलं आनंदाने धावून आली, पण रसिकाचा आवाज लगेच आला. आई मी कितीदा सांगते मुलांना तेलकट तिखट गोष्टी देऊ नका, दूध फळं द्या, पण तुम्ही अजून जुन्या सवयी मोडल्याच नाही, सोडतच नाही. सरला अवघडलेली म्हणाली. मी जास्त तिखट नाही केले आणि कधीतरी तेलकट खाऊ शकतो ना. पण पंकजने रसिकाकडे पाहून मान हलवली. आई खरंच मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. रसिकाचं ऐकायला हवं तुला. सरलाचा चेहरा उतरला. तिला वाटलं मी प्रेमाने बनवलं आहे. संध्याकाळी जेवण झाल्यावर सगळे हॉलमध्ये बसले होते. पंकज वृत्तपत्र वाचत होता. रसिका कपाटात कपडे ठेवत होती. अचानक ती ओरडली. आई हे काय, कपडे अजून ओलेच आहेत. सूर्यप्रकाशात नीट वाळवलेही नाहीत का. कपडे सडतील असे ठेवले तर चालेल का. सरला घाईघाईने म्हणाली. मी वाळत घातले होते, पण ढग आल्यामुळे ते सुकले नाहीत. संध्याकाळी बाहेर कपडे ठेवू नये म्हणून मी फॅन खाली वाळत ठेवले होते. पण रसिकाने ते कपाटात घडी घालून ठेवण्यासाठी घेतले. तुमचं काही कारणच असतं. मला आता हे पुन्हा वाळत घालावे लागतील. खरंच तुमच्या चुकीमुळे माझं काम दुप्पट होतं. पंकजने आवाज चढवला. आई हे खरं आहे, तुला थोडं लक्ष द्यायला नको का. रोज रोज चुका करत असते. रोज सबब मला आता लाजवायला वाटायला लागली आहे. पंकजचा स्वर आता कठोर झाला होता. तू नेहमी असंच म्हणतेस, पण बदलत काहीच होत नाही. मला आता त्रास होतोय. लोक म्हणतील पंकजची आई शहरात राहूनही अशा चुका करते. सरला स्तब्ध झाली. तिचं हृदय खोलवर दुभंगलं गेलं. हे ऐकून सरलाला जणू कोणीतरी जोरात थप्पड मारल्यासारखं वाटलं. मुलगा ज्याने तिला या घरात आणलं तोच आता तिच्यावर उघडपणे बोलत होता.
त्या रात्री नातवंड झोपलेली होती. सरला देवघरात दिवा लावत होती. तिने हळूच आवाजात प्रार्थना केली, देवा मला शक्ती दे, मी कोणावरही ओझं व्हायला नको. पण हेच मनाचं दुःख किती झेलू. त्या दिवशी रात्री तिला झोपच आली नाही. गॅलरीत बसून ती आकाशाकडे पाहत होती. तिच्या मनात विचारांचे वादळ उठले. मी एक निरुपयोगी झाली आहे का? माझा पंकज, माझा लाडका मुलगा, ज्याने माझ्या डोळ्यात अश्रू येऊ नये म्हणून बालपणी किती कष्ट घेतले, तो आज माझ्याच डोळ्यात वेदना भरतोय. मी एवढं काय चुकले? डोळ्यांतून आश्व ओघळत राहिली. पुढच्या आठवड्यात पंकजच्या ऑफिसमधला मित्र जेवायला घरी आला. सरलाने मनापासून पुरणपोळी केली, पण जेवताना रसिकाने मुद्दाम म्हणाली, पंकज, तुझ्या आईला आधुनिक पदार्थ जमत नाही. पिझ्झा पास्ता काय बनवणार? आज पुरणपोळी केली आहे. पंकजने हसून मान हलवली. हो, खरं आहे, आईला फक्त गावठी जमतं. सरलाच्या हृदयाला धक्का बसला. तिचा अभिमान, तिचं स्वयंपाकाचं कौशल्य आज उपासाचं कारण बनलं होतं. हळूहळू घरातलं वातावरण बदलत गेलं. रसिका रोजच टोमणे मारायची. पंकज आईवर उघडपणे राग काढू लागला. मुलालाही आईच्या बाजूने बोलायला घाबरली. सरला दिवसेंदिवस शांत होत गेली. तिचं बोलणं कमी झालं. हसणं तर जणू हरवलंच होतं. एकदा सकाळी पंकज ऑफिसला निघून गेला होता. त्याने आईला म्हणाला, आई खरं सांगतो, मला तुझ्यावर रागवायला नको वाटतं, पण रोज काहीतरी होतं, मला खूप त्रास होतोय. सरला हळू आवाजात म्हणाली, माझ्यामुळे तुला त्रास होतोय याचं मलाच दुःख आहे रे, पण मी प्रयत्न करते. माझ्या हातून सगळंच चुकतंय असं वाटतंय. पंकजला अपराधीपणाचं वाटलं, पण रसिकाचा आवाज त्याच्या कानात घुमत होता. तुझी आई कधी सुधारत नाही. सगळ्या माझ्या गोष्टी अंगावर पडतात, त्यामुळे तो गप्प झाला. त्या रात्री सरला उशिरा झोपली. तिला आठवलं, गावात तिला किती मान मिळत होता. लोक तिला सरला काकू म्हणून आदराने बोलायचे. मुलं तिच्या हातची पुरणपोळी खायला रांगेत उभे राहायचे. आणि आज ती स्वतःच्याच घरात ती उपेक्षित झाली होती. तिने देवाला हात जोडले, देवा मला आणखी किती दिवस अशी कसोटी द्यायची आहे? माझ्या जीवनाचं मोल इतकं आहे का? तिचा आवाज गदगदला. सकाळी पंकज ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. अचानक त्याला चावी सापडली नाही. तो चिडून म्हणाला, आई परत चावी कुठे ठेवली तू? किती वेळा सांगितलं वस्तू हलवू नको, मला रोज उशीर होतो. सरला गोंधळून गेली. मी ठेवली नाही रे, कदाचित मुलांनी. पंकजने आवाज उंचवला, नेहमी सतत तू वस्तू नीट ठेवायला शिकणार नाही का? रसिकाने बाजूला टोमणा मारला, हेच रोज चाललं. आईला काम कसं नीट करायचं ते अजिबातच माहिती नाही. माझ्या घरात रोज असं होणार असेल तर मला वेळ लागेल. सरला गप्प राहिली. तिला माहीत होतं, बोलली तर भांडणं अजून वाढेल. त्या दिवशी दुपारी सरला एकटीच गॅलरीत बसली होती. समोर शेजारच्या अंगणातील मुलं खेळत होती. तिला स्वतःची नातवंड आठवली. त्यांच्यासाठी मी किती काही करायचे म्हटलं होतं, पण आता त्यांनाही माझ्या हातचं नकोसं वाटतं. तिचं मन भरून आलं. ती स्वतःशी कुजबुजली, मी खरंच या घरासाठी ओझं झालीये का? ती रडत राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलं शाळेत गेल्यावर रसिका बाजारात निघाली. पंकज ऑफिसला गेला होता. जाताना आईशी नीट बोलला पण नव्हता. घरात फक्त सरला होती, पण तिच्या मनात एकच विचारांचा कल्लोळ सुरू झाला होता. मी कितीही नीट काम केलं तरी त्यांना माझ्यात दोषच दिसतात. माझ्या जीवनाचं काही मोलच उरलं नाही. ती देवघरात बसली. समोरचा दिवा मंदावला होता. तिने हळूच डोळे मिटले. संध्याकाळी पंकज घरी आला. आई पाणी दे जरा, तो हॉलमधून ओरडला, पण प्रतिसाद आला नाही. आई, ऐकलं नाहीस का? तो स्वयंपाकघरात गेला. आई तिथे नव्हती. मग तो देवघराकडे गेला. सरला तिथे शांत बसलेली होती, डोळे मिटलेले, चेहऱ्यावर हलकं स्मित, पण शरीर स्थिर आहे. आई, आई, पंकज घाबरून हलू लागला, पण काहीच प्रतिसाद नव्हता. रसिका धावत आली. काय झालं पंकज? ओरडला रसिका. आई श्वास घेत नाहीये, लवकर ये, डॉक्टरांना बोलव. डॉक्टर आले. तपासून शांतपणे म्हणाले, सॉरी, उशीर झालाय, हृदय थांबलं आहे. ती गेली. त्या क्षणी घरात शांतता पसरली. पंकजच्या हातातून आई निसटून गेली होती. त्याने रडत रडत आईच्या मांडीवर डोकं ठेवलं. पंकजला सरलाच्या साडीच्या पदरात एक दुमडलेली चिठ्ठी दिसते. पंकज थरथरत्या हाताने ती चिठ्ठी उघडतो. साध्या थरथरत्या अक्षरात लिहिलेलं असतं, पंकज, रसिका, मला माहीत आहे मी या घरात नीट जुळून घेऊ शकले नाही, पण माझं मन कधीच तुमच्यावर रागवलं नाही. तुम्ही माझं सगळं जग आहात. पंकज, तू माझं आयुष्य आहेस. तुझ्यासाठी मी जगले. रसिका, तू माझी सून नाही तर माझी मुलगी आहेस असं मी नेहमी मानलं. मी आता थकलीये. मी कधीच तेव्हा घरी जाऊ शकते, पण एक वचन दे, घरात प्रेम जप.
मुलांना राग आणि संस्कार दे. माझा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. ही चिठ्ठी वाचताना पंकज आणि रसिका अक्षरशः कोसळतात, कारण आईच्या अंतःकरणात किती प्रेम होतं आणि तिने शेवटपर्यंत रागाऐवजी आशीर्वादच दिला हे त्यांच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. आई, मी तुला रोज दुखावलं, तुला दोष दिले, पण तू गप्प राहिलीस. मला समजलं नाही की तू किती वेदना सहन करत होतीस. का का काही बोलली नाहीस ग? त्याचे अश्रू आईच्या पदरावर थेंब थेंब पडत राहिले. रसिका ही बाजूला उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती मनात म्हणाली, मी किती वेळा आईला टोमणे मारले. माझ्या बोलण्याने त्या रोज आतून मरत असतील. त्यांना किती वाईट वाटत असेल आणि मी ते ओळखलंच नाही. माझ्या कठोरपणामुळे आज ही पोकळी निर्माण झाली. सरला शांतपणे गेली होती. तिच्या चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा होती. जणू ती म्हणत होती, आता मला कसलीही वेदना नाही व माझ्यामुळे माझ्या मुलाला व सुनेला कसलाही त्रास होणार नाही. पण मागे उरलेला मुलगा आणि सून अपराधीपणाने कोसळले होते. भरभर नीरव शांतता पसरलेली होती. सरला गेल्यापासून सगळं बदललं होतं. तिचं अस्तित्व इतकं सहज, इतकं साधं होतं की तिच्या जाण्यानेच कळालं आई किती मोठा आधार होती. घरातील वातावरण दुःखाची दाट छाया होती. पंकज सोप्यावर बसला होता. डोळे लाल झाले होते. हातात आईचा चष्मा होता. तो चष्मा ज्यातून तिने कित्येकदा दूरदृष्टीतूनही मुलांच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहिलं होतं. तो रडत म्हणाला, आई, तुझ्या डोळ्यातलं प्रेम मी कधीही बघितलं होतं, पण तुझ्या मनातलं दुःख बघितलं नाही. मी एवढा अंध कसा झालो? मी रोज तुला बोलायचो, दोष दिले आणि तू गप्प राहिलीस. आई, मला माफ कर. त्याच्या आवाजात तडफड होती. रसिका जवळ उभी होती. तिच्या हातात सरलाचा पदर होता. तिने तो हाताशी धरून म्हणाली, आई, मी रोज तुम्हाला टोचून बोलले. माझ्या बोलण्याने तुम्हाला किती वेदना झाल्या असतील, पण मी कधी विचारच केला नाही. मला वाटलं माझं घर नीट ठेवणं हाच माझा धर्म आहे. पण खरं तर आईला मान देणं हाच सगळ्यात मोठा धर्म आहे आणि मी तो पाळलाच नाही. आई, मला क्षमा करा. तिच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होती. घरातील मुलंही विचारत होती, बाबा, आजी पुन्हा येणार नाही का? ती आम्हाला गोष्टी सांगायची, खाऊ द्यायची. त्या निरागस प्रश्नांची पंकजचं मन अजून फाटलं. त्याने मुलांना जवळ घेतलं आणि अश्रू लपवू शकला नाही. आजी नाही येणार बाळांनो. आपण तिला खूप त्रास दिला म्हणून देवाने तिला आपल्याजवळ बोलवलं. दिवस गेले पण घरातील पोकळी भरली नाही. स्वयंपाकघर रिकामं वाटायचं. देवघरातील दिवा कोणी लावायचा तरी तो आईच्या स्पर्शाशिवाय अपूर्णच भासायचा. पंकज रोज ऑफिसमधून घरी परत येताना दार उघडलं की एक क्षण वाटायचा आई हॉलमध्ये बसून त्याची वाट पाहते. पण दार उघडलं की फक्त शून्य. एके दिवशी पंकज देवघरात बसला होता. आईचा फोटो समोर ठेवून तो बोलू लागला, आई, मी तुझ्या जिवंतपणी तुला जपलं नाही. तुझ्या हातची भाकरी मला अजूनही आठवते. पण तेव्हा मी तुला काही नीट करत नाही असं म्हणालो. मी किती मोठं पाप केलं. आता माझ्याकडे फक्त तुझा फोटो आहे, पण तुझं मोल ओळखायला उशीर झालाय. तो फोटोकडे पाहत रसिका रडत राहिला. रसिका त्याच्या मागे आली. तिने फोटो समोर हात जोडले. आई, माझं मन खरंच पश्चातापाने जळतंय. मला वाटायचं मी हुशार आहे, घर नीट ठेवते, पण खरंच म्हणजे घर आईच्या उपस्थितीने उभं राहिलं होतं. आज तुमच्या जाण्यानंतर कळतंय घरातील शिस्त नव्हे तर घरातलं प्रेमच महत्वाचं असतं आणि ते प्रेम तुम्ही रोज देत होता, पण मी ते ओळखलं नाही. रसिकाचे शब्द ऐकून पंकज तिच्याकडे वळाला. रसिका, आपण दोघांनी मिळून आईला जिवंतपणी दुःख दिलं. आता पश्चाताप करून काय उपयोग आहे? घरभर अजूनही आईचा सुगंध दरवळत होता. स्वयंपाकघरात तिच्या हाताचा मसाल्याचा डबा, कपाटात तिची उबदार शाल, देवघरात तिची तुळशीची माळ. हे सगळं पाहून रोज पंकज आणि रसिकाच्या मनात एकच आवाज उमटत असे, आई असताना तिचं मोल जपायला हवं होतं. आता पश्चाताप करून काही साध्य नाही. शेवटी कथा इथेच थांबते, एका हृदयदावक पण शिकवण देणाऱ्या संदेशासोबत. आई असताना तिचे मोल जपा. तिचं प्रेम, तिचा त्याग हे सोन्याहून मौल्यवान आहे. ती गेल्यावर पश्चाताप करून काही साध्य होत नाही. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.